नमस्कार, मी सुवर्ण जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय घडतंय बघणार आहोत वेगवान स्वरूपात. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये नागरिकांना घरीच राहण्याचे सक्त आदेश देण्यात आलेले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये आयसीयू बेड्सची संख्या कमी पडतीये. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कदाचित रुग्णसंख्येत भरपूर वाढ होऊ शकते अशी भीती आहे आणि त्यामुळेच निर्बंध अधिक कडक करण्यात आलेत. सुटीच्या या वीकेंडला नागरिकांनी घरीच राहावं आणि नवीन वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन आरोग्य खात्यानं केलं आहे. हॉस्पिटल्समध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे, त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना मंगळवारी मॉडर्ना कोविड-19 लसीचा डोस देण्यात आला. लस देताना देशातील चॅनल्सवर लाईव्ह दाखवण्यात आलं की कमला हॅरिस या लस घेत आहेत. ही लस घेणं सुरक्षित आहे हे सांगण्याकरता हे लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. वॉशिंग्टन DC मधील युनायटेड मेडिकल सेंटरमध्ये कमला आणि त्यांचे पती डगलस हॅमहॉफ यांनी लस घेतली. ही लस घेणं अगदी सोपं आहे. मला अगदी किंचितचं दुखलं, जास्त त्रास झाला नाही अशी प्रतिक्रिया कमला हॅरिस यांनी लस घेतल्यानंतर दिली. अमेरिकेच्या मिशिगनचे गव्हर्नर ग्रेस्टेन व्हाईटमेयर यांनी $10,60,00,000च्या मिशिगन स्ट्रॅटेजिक फंड विधेयकावर सही केली. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या उद्योगांना मदत करण्याकरता हा निधी वापरण्यात येणार आहे. जे उद्योग कोरोना काळामध्ये पूर्णपणे बंद झाले अशा छोट्या उद्योगांना या करारानुसार $20,000ची मदत देण्यात येणार आहे आणि अंशतः बंद झालेल्या उद्योगांना $15,000ची मदत देण्यात येणार आहे. लवकरच कोरोना पूर्णपणे संपेल याबाबत मी आशावादी आहे असं ग्रेस्टेन म्हणाले. ब्रिटनमधून भारतासाठी महत्त्वाची असलेली एक महत्त्वाची बातमी. ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या दोघांनी मिळून विकसित केलेल्या लसीला ब्रिटननं मान्यता दिली आहे. 3 ते 4 दिवसात ही लस ब्रिटिश नागरिकांना देण्यास सुरुवात होणार आहे. ही घडामोड आपल्यासाठी यासाठी महत्त्वाची आहे. याचं कारण पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी लस बनतेय ती याच ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाची लस आहे. ब्रिटनमध्ये फायझरची लस देण्याला आधीच सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 6 लाख ब्रिटिश नागरिकांना फायझरची लस दिली गेली आहे. लंडन आणि दक्षिण इंग्लंडमधील हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये. त्यामुळे या भागातील हॉस्पिटल्सवर ताण वाढलाय. बेड्स भरलेले असल्यानं अँब्युलन्समधून आलेल्या पेशंट्सना ठेवायचं तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं ते कामावर येऊ शकत नाहीयेत. अँब्युलन्ससाठी वाट पाहणाऱ्या रुग्णांच्याही रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. ब्रिटनमध्ये 24 तासात 53,000हून जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यासंदर्भात प्रशासनाचा विचार सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या लाटेच्या तोंडाशी उभे आहेत. इंग्लंडमध्ये हॉस्पिटल्समध्ये सध्या दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पहिल्या लाटेतील रुग्णांपेक्षाही जास्त असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र लसीकरण सुरू असल्यानं आशेचा किरण निर्माण झालाय असं नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे मुख्य अधिकारी सिमॉन स्टीव्हन्स यांनी म्हटलंय. इंग्लंडमध्ये सध्या 20,426 रुग्ण ॲडमिट आहेत. एप्रिलमध्ये हीच संख्या 19,000 इतकी होती. गेल्या 24 तासात फ्रान्समध्ये 384 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत फ्रान्समध्ये 64,078 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील 585 मृत्यू वृद्धाश्रम आणि अन्य सोशल केअर होम्समध्ये आहेत. वर्षाखेर असल्यामुळे संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. फ्रान्समधील आरोग्य परिस्थितीबद्दल अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्र्यांशी चर्चा केली. फ्रान्समध्ये रविवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही 10 पैकी फक्त 4च जण लस घेण्यासाठी जात आहेत. फ्रान्समध्ये नाईट कर्फ्यू वाढवण्याबाबत नियोजन केलं जात आहे असं फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हर वेळान यांनी म्हटलंय. जिथे विशेषतः पूर्व फ्रान्समध्ये जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडसोबत सीमा असलेल्या प्रदेशात विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी तर ही वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र पूर्ण देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता त्यांनी फेटाळून लावलेली आहे. 20 जानेवारीपर्यंत रेस्टॉरंट्स आणि बार बंदच राहणार आहेत. ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओमध्ये येमांजा या देवतेला कोरोनापासून मुक्ती देण्याकरता साकडं घालण्यात आलं. या समुद्र देवतेच्या पूजनाचा पारंपरिक विधी पार पडला.
या सोहळ्यामध्ये येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्या वैयक्तिक इच्छा स्वप्नपूर्तींसाठी साकडं घातलं जातं, पण यावेळी मात्र ब्राझीलला कोरोनाचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे त्यापासून मुक्ती मिळावी एवढी एकच इच्छा सगळेजण बोलून दाखवतायत। या सोहळ्यामध्ये पारंपरिक वेश परिधान करून सगळे सहभागी होत असतात, पारंपरिक गीतंही गायली जातात। ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1111 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आलाय। 3 ऑक्टोबर नंतरची सगळ्यात जास्त मृत्यू संख्या नोंदवली गेली आहे। 3 ऑक्टोबरला 1307 मृत्यू झाले होते, तर आतापर्यंत कोरोनामुळे ब्राझीलमध्ये 1,92,681 जणांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या 24 तासात 58,718 नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये 18 नवे रुग्ण आढळले। या भागात रुग्णसंख्या वाढत असल्यानं इथले निर्बंध जास्त कडक करण्यात आले, त्यामुळे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सिडनीमध्येच कडक नियम लागू करण्यात येणार आहेत। अर्जेंटिनामध्ये मंगळवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यात स्पुटनिक व्हीच्या लसीचे 3 लाख डोस पोहोचले। रशियाच्या बाहेर या लसीची अजूनही ट्रायल पूर्ण झाली नसल्यानं त्यावर अर्जेंटिनामध्येच भरपूर टीका होत होती, पण तरीही लसीकरण सुरू झालं आहे। ब्युनोस एरीज आणि अन्य 23 प्रांतांमध्ये सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे। रशिया आणि बेलारूस नंतर स्पुटनिक व्ही लस देणारा अर्जेंटिना हा तिसरा देश असणार आहे। अर्जेंटिनामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली गेली। बेल्जियमच्या चॉकलेट आणि बियर प्रेमींकरता मोठा दिलासा मिळालाय, कारण कोरोनाच्या लॉकडाऊनमधील निर्बंधांपासून चॉकलेट आणि बियरला वगळण्यात आलेला आहे। या दोन्ही गोष्टींचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यात आला आहे, त्यामुळे या दोन्ही वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। चॉकलेट हा बेल्जियमच्या संस्कृतीचा अत्यावश्यक भाग आहे, त्यामुळे चॉकलेट अत्यावश्यक वस्तू म्हणून जाहीर करणं हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय गरजेचं होतं, असं चॉकलेट कंपनीच्या सीईओचं म्हणणं आहे। जर्मनीमध्ये रविवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली। याचाच एक भाग म्हणून जर्मन लाईफ सेव्हिंग ऑर्गनायझेशनच्या 70 निवासी आणि 30 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली। पहिल्या टप्प्यामध्ये जर्मनीनं वयोवृद्ध आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना प्राधान्य दिलं। सोमवारपर्यंत 41,962 जणांना कोरोनाची लस देण्यात आली। बेलारूसमध्ये मंगळवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली। रशियानंतर स्पुटनिक व्हीची लस देणारा बेलारूस हा दुसरा देश आहे। या लसीचा पहिला स्लॉट बेलारूसमध्ये पोहोचला आहे। लोकांनी लस घेताना अनेक फोटो आरोग्य खात्यातर्फे सोशल मीडियावर टाकले। बेलारूसमध्ये स्थानिक पातळीवर लसीची निर्मिती करण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती मिळते आहे। स्पेनमध्ये फायझर बायोटेक या कोरोना व्हायरस लसीची 3,50,000 पेक्षा जास्त डोस असलेली नवीन तुकडी दाखल झाली। मंगळवारी सकाळी स्पॅनिश सरकारनं दिलेल्या अहवालानुसार माद्रिद, बार्सिलोना, सेव्हिल, व्हॅलेन्सिया आणि व्हिटोरिया या देशांमधील 5 विमानतळांवर नवीन लसीचे डोस येत आहेत। दक्षिण युरोपियन देशानं रविवारी वृद्धांसाठी घरच्या घरीच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केली। पोलंडने नवीन वर्षाच्या संध्याकाळी बाहेर फिरण्यावर बंदी घातली आहे। सोबत 3 आठवड्यांच्या कालावधीसाठी कोविड-19 विरोधी निर्बंध देखील वाढवले आहेत। हे नवे निर्बंध सोमवारपासून लागू झालेत। नववर्षाच्या संध्याकाळी बंदी म्हणजे 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे या विशेष बंदीवर अनेकांकडून टीका केली जाते। युरोपियन युनियनच्या समन्वयित लसीकरण योजनेचा एक भाग म्हणून सोमवारी ल्युक्झमबर्गमध्ये प्रथम कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू करण्यात आले। लसीचा प्रथम डोस घेणाऱ्यांमध्ये अग्रक्रमी कोविड-19 रुग्णाबाबत काम करणारे वैद्यकीय कर्मचारी होते। तसंच ल्युक्झमबर्गच्या रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या केविननं सांगितलं की स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याकरता तसंच साथीच्या आजारापासून मुक्त होण्याचा हा उपाय आहे आणि त्या योजनेचा एक भाग म्हणून मला लस घेणं अत्यंत आवश्यक वाटतं। लंडनला परत आलेल्या एका चिली महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनमध्ये फैलावलेला हा नव्या प्रकारचा कोरोना आहे, अशी माहिती चिलीच्या आरोग्यविषयक सल्लागार पौला दाजा यांनी मंगळवारी दिली। व्हायरसचा नवीन प्रकार अधिक संसर्गजन्य आहे, मात्र अद्याप तो अधिक प्राणघातक असल्याचं सिद्ध झालेलं नाही। पौला दाजा यांनी सांगितलं की महिला चिलीहून लंडनला गेली होती आणि 22 डिसेंबर रोजी आयबेरियाच्या व्यावसायिक विमानानं ती महिला माद्रिदमधून चिलीला आली।
बीजिंगच्या शुनी जिल्ह्यामध्ये मंगळवारी अधिकाऱ्यांनी सामूहिक चाचणीतून 10 लाखांहून अधिक कोरोना चाचणीचे नमुने गोळा केले आहेत, ज्यात अलीकडच्या काळामध्ये एकापेक्षा जास्त कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, अशी माहिती चीनच्या राज्य प्रसारक सीसीटीव्हीनं दिली आहे. शुक्रवारी राजधानीमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे पुन्हा रुग्ण आढळले. शुक्रवारी एकूण 370 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी शुक्रवारी स्थानिक पातळीवरील संक्रमित केसेस आढळल्या. त्यातील एक शुनीचा रहिवासी आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या उपमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय चीनी शिष्टमंडळानं नेपाळमधील सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पुष्पकमल दहल प्रचंड आणि माधव नेपाळ यांनी सोमवारी भेट घेतली. त्यानंतर प्रचंड यांनी भारताला आवाहन केलं आहे. लोकशाहीचा पाठीराखा असलेल्या भारताचे नेपाळमधील राजकीय घडामोडींवर मौन आश्चर्यकारक आहे, असं ते म्हणाले. प्रचंड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताला आवाहन केलं आहे. भारतानं नेहमीच नेपाळच्या लोकशाहीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, अशी आठवण प्रचंड यांनी करून दिली. उत्तर कोरियाची पक्षाची आगामी महत्त्वाची बैठक जानेवारीच्या सुरुवातीला होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी राज्यातील माध्यमांकडून ही माहिती समोर आली. जानेवारी 2021 साठी उत्तर कोरियाच्या सत्ताधारी कामगार पक्षाच्या 8व्या काँग्रेसची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती, परंतु बुधवारी खऱ्या तारखांचे पहिले संकेत देण्यात आले आणि अद्याप योजना सुरू असल्याचं सांगण्यात आलं. कोविड-19 विरोधी लसीकरण धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनावर करत नवीन निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी टीका केली आणि सर्वत्र साथीचा रोग फैलावलेला असताना परिस्थिती चांगली होण्याऐवजी आणखी खराब होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपल्याला दक्ष असलं पाहिजे. पुढील काही आठवडे किंवा महिने आपल्या देशासाठी अतिशय कठीण आणि वेदनादायी असतील, असं जो बायडन डेलावेअरच्या विलिंग्टन इथं झालेल्या भाषणादरम्यान म्हणाले. कॅलिफोर्नियातील रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरस रुग्णांच्या गंभीर परिस्थितीदरम्यान कोणत्या सेवा उपाययोजना केल्या पाहिजेत यावर कठोर निर्णय घेत आहेत. दक्षिण कॅलिफोर्निया आणि मध्य व्हॅलीमधील रुग्णालयांमध्ये सगळे बेड्स पूर्णपणे भरलेले आहेत आणि इतर रुग्णालयातील बेड्सची क्षमताही संपत आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये मंगळवारी 31,000हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली तर 242 रुग्णांचा मृत्यू झाला. पण ख्रिसमसच्या आठवड्यापासून कोरोना चाचणी अहवालात वाढ झाल्यानं या आठवड्यामध्ये ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी 5 लाखच्या इस्रायलचे कोरोना व्हायरस 5 लाख इस्रायलींनी कोरोना व्हायरस लस घेतल्याबद्दल अभिनंदन केलं. आम्ही इस्रायलमध्ये कोट्यवधी लसींचे डोस आणण्यासाठी सर्वाधिक काम करत आहोत, असं नेतन्याहू म्हणाले. तसंच लसींमध्ये इस्रायल जगातील विजेता असल्याचं देखील ते म्हणाले. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी स्पष्ट केलं की देशात साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यापासून कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांपैकी अधिकाधिक लोकांना 9 दिवसांमध्ये लस देण्यात आली. मंगळवारी अर्जेंटिनामधील सिनेटमध्ये गर्भपात हक्क विधेयक कायदा विरोधात चर्चा सुरू असताना विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शवत विधानसभेमध्ये निदर्शनं केली. विधानसभेबाहेर ही निदर्शनं करण्यात आली. कायदेशीर गर्भपातासाठी अर्जेंटिनाच्या महिला गटांकडून दशकांपर्यंत चाललेल्या संघर्षाचं भवितव्य सिनेटद्वारे ठरवण्यात येत आहे. तर विधिमंडळाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी हातात हिरवे रुमाल धरत या विधेयकाला हिरवा कंदील दाखवून पसंती दर्शवली. समर्थकांनी यावेळी घोषणाबाजीही केली. मंगळवारी बोस्नियामधील शेकडो स्थलांतरित बसमध्ये चढले. हे सगळे स्थलांतरित जळलेल्या लिपा छावणीतून स्थलांतरित होऊन देशातील इतर सोयीसुविधांच्या ठिकाणी जाण्याच्या प्रतीक्षेत होते. 2 डिसेंबर रोजी तब्बल 1400 स्थलांतरितांनी तात्पुरत्या छावणीमध्ये आश्रय घेतला, जी छावणी 23 डिसेंबर रोजी आगीमुळे जळून खाक झाली. क्रोएशियाच्या सीमेवर असलेल्या क्राझिना या प्रदेशातील बिहाग जवळच्या उभारलेल्या शिबिर छावणीमध्ये आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि मदत गटांनी यापूर्वीच निर्वासित आणि स्थलांतरितांकरता अपुरी ही छावणी पडत असल्याचं म्हटलं होतं. वारंवार तशी स्पष्टता केली होती. ऑकलंडमध्ये ब्रेकना टेलरच्या एका शिल्पाला शनिवारी मध्यरात्रीत अज्ञातानं तोडल्याचं स्पष्ट झालं. याबद्दल पोलिसांनी स्वतःहूनच तक्रार दाखल करून घेतली आणि तपासाला सुरुवातही केली. हे शिल्प मारून टाकण्यात आलेल्या काळ्या महिलेचा सन्मान करण्यासाठी 2 आठवड्यांपूर्वी बसवण्यात आलं होतं, पण शनिवारी रात्री गस्तीवर असताना पोलिसांना हा पुतळा अज्ञातांनी पाडल्याचं लक्षात आलं. शिल्पकार लिओ कार्सन यांनी या पुतळ्याच्या विध्वंसानंतर हा प्रकार म्हणजे वर्णद्वेषी आक्रमक मानसिकता असल्याचं म्हटलं आहे. ड्यूक आणि डचेस ऑफ सक्सेसनं त्यांचं प्रथम पॉडकास्ट केलंय.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी त्यांचा मुलगा आर्ची असे सगळे पाहुणे मंगळवारी रॉयल जोडप्याच्या पहिल्या ऑडिओमध्ये दिसत आहेत. 34 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये सरत्या 2020 वर्षाच्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. राजेपद सोडल्यानंतर या शाही कुटुंबाचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये या शाही जोडप्यानं काही उतारे सुद्धा वाचून दाखवलेले आहेत. आम्हाला अशा प्रकारचे रेकॉर्डिंग करायला आवडलं आणि खूप मजा आली असं प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल म्हणाल्या. क्रोएशियातील शहर प्रेंट्रीजा इथं मंगळवारी रात्री भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा भूकंप होता. या भूकंपानंतर काही तासांनी मदत अधिकाऱ्यांनी मदतीसाठी काही तंबू उभारले आणि लोकांना औषधं, खाद्यपदार्थ आणि विविध प्रकारच्या पेयांचं वाटप करण्यात आलं. प्रेंट्रीजा या सगळ्यात महत्त्वाच्या अशा शहराचा बहुतांश भाग भूकंपामुळे बाधित झाला. या ठिकाणी 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात किमान 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. किमान काही हजार नागरिक विस्थापित झाले अशी ही माहिती समोर येते. सॅन फ्रान्सिस्को बे परिसरातील सागरी बचाव केंद्राने शार्कच्या चाव्यांमुळे जखमी झालेल्या समुद्री सिंह अर्थात सील माशाला अखेर जीवनदान दिलं आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर क्रिसमसच्या आठवड्यामध्ये या सील माशांना आता पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यामध्ये सबडोईलच्या खोल समुद्रामध्ये शार्क माशांच्या तावडीत सापडलेल्या या सील माशांची सुटका करण्यात आली आहे आणि कॅलिफोर्नियाच्या सॅसॉलिटो इथल्या द मरीन सस्तन केंद्रामध्ये या सगळ्या सील माशांवर उपचार करण्यात आले. मियामी ते न्यूयॉर्कच्या दरम्यान अखेर बोईंग 737 या विमानानं उड्डाण केलं. गेल्या काही काळामध्ये झालेल्या 2 विमान अपघातानंतर पहिल्यांदाच मियामी ते न्यूयॉर्कच्या दरम्यान विमानसेवा सुरू झाली आहे. बोईंगच्या काही आवश्यक असलेले बदल केल्यानंतर बोईंगच्या उड्डाणाला परवानगी मिळाली आहे. नियंत्रण यंत्रणेमध्ये झालेल्या काही बिघाडामुळे यापूर्वी काही अपघात झाले होते. यापूर्वी कंट्रोल सिस्टीममधल्या बिघाडामुळे इंडोनेशिया आणि इथिओपियामध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 346 जणांचा मृत्यू झाला होता. नवीन वर्षाच्या आगमनाच्या काही दिवसांपूर्वीच पेरू एका गटानं काही धार्मिक विधी केले. 2020 मधल्या कोरोनासह जगावर आलेल्या विविध संकटांच्या पार्श्वभूमीवर हा धार्मिक विधी करण्यात आला. 2021 मध्ये सगळ्यांसाठी हे वर्ष चांगलं जावो अशी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमामध्ये पेरूची राजधानी लिमाच्या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आलेल्या विधीनंतर 2021 हे वर्ष सगळ्यांसाठी शुभेच्छा, सदिच्छा आणि चांगलं करण्याच्या प्रयत्नामुळे चांगलं जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मध्य क्रोएशियामध्ये काल भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जागार्ब या त्यांच्या उत्तर पूर्वेला साधारणपणे 28 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं स्पष्ट झालं. याआधी सोमवारी सुद्धा याच ठिकाणी 5.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्या भूकंपात मोठं नुकसान झालेलं नव्हतं, पण आज मात्र झालेल्या 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये मोठं नुकसान झालं असा प्राथमिक अंदाज आहे. देशामध्ये कोरोनाची लस आणणं, त्याच्या वितरणाची तयारी पूर्ण करणं यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातल्या सगळ्या कोरोना योद्ध्यांचे आणि नागरिकांचे मनापासून आभार मानलेले आहेत. आपण देशवासियांसाठी ही मोठी गोष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायल हा जगातील लसीकरणातला सगळ्यात तज्ज्ञ देश मानला जातो. पुढे 2 आठवड्यांमध्ये सुमारे 5 लाख नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल असं इस्रायलच्या आरोग्य यंत्रणेनं स्पष्ट केलं. रशिया आणि तुर्कस्तानमध्ये परस्पर सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लेव्रोव्ह यांनी तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवेलचू कोवुसलोगू यांनी परस्परांशी विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये परस्परांच्या सहकार्याच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. आगामी 20 वर्षांचा विचार करता रशिया आणि तुर्कस्तान यांच्यामधील सहकार्य करार महत्त्वाचा असल्याचं दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं. क्रिसमसनंतर झालेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे सध्या जर्मनीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर नागरिकांनी गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. जर्मनीतील दुकानं, बार, रेस्टॉरंट, सांस्कृतिक स्थळं बंद जरी असली तरी प्रवासावर बंदी घालण्यात आलेली नाही. हॉटेल्सला जरी पर्यटकांना प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आले असले तरी 1 दिवसाच्या सहलीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जर्मनीत दाखल होत आहेत. गेल्या सोमवारी आणि मंगळवारी पार्किंग क्षमतेहून अधिक गाड्या दाखल झाल्या होत्या. हे याचं एक उदाहरण. उत्तर इंग्लंडमधील काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं अनुभवायला मिळालं. त्यामुळे ब्रिटनमधील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला. अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फ पडण्याचा इशारा देण्यात आला. ब्रिटनमधील अनेक भागांमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. तर या होत्या सगळ्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.